नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 12वी फिजिक्समधील फर्स्ट चॅप्टर बघतो, रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल आणि डायनॅमिक्स, तर हे आपण पाहूया काय असतं. तर रोटेशनल म्हणजे तुम्हाला या शब्दामध्ये रोटेशन दिसतंय. डायनॅमिक्स आणि कायनॅमिक्स असे दोन प्रकार आहेत. तर डायनॅमिक्स आणि कायनॅमिक्स हे जे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण कायनॅमेटिक्स काय बघणार, मोशनच्या संदर्भात आहे. डायनॅमिक्सचा पण कन्सेप्ट इथं बघणार आहे चॅप्टरमध्ये. तर व्हॉट इज द सर्क्युलर मोशन. मोशन म्हणजे काय असतंय, तर गती आहे. ते गती जी असते ती कधी कधी सरळ आहे, कधी कधी गोलाकार फिरत असते. गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, गतीचे वेगवेगळे नियम आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण गतीच्या सर्क्युलर मोशन, द मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स इज कॉल्ड ए सर्क्युलर मोशन. जी मोशन सर्कम्फरन्स सारखी गोल गोल फिरते त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. द मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स इज कॉल्ड ए सर्क्युलर मोशन. जसं की फॅन हे सर्क्युलर मोशनचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे ते, व्हॉट इज द सर्क्युलर मोशन. गोलाकार गती म्हणजे काय, जी गती परिघासारखी अशी गोल परिघाच्या भोवती किंवा परिघाच्या जागेवरून फिरते किंवा परिघासारखी तलाशी अशा प्रकारची, हे काय म्हणतो आपण, याला सर्क्युलर मोशन म्हणतो. एखादा ऑब्जेक्ट, जसं की उदाहरणार्थ आपण रानामध्ये शेतामध्ये पाखर टाकत असताना गोपन फिरवतो, ती कसली मोशन आहे, तर ती उदाहरण आहे सर्क्युलर मोशनचं. सायकलचं चाक ते पण माहित आहे आपल्याला. सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल आहेत. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट काय. सेंटर ऑफ मास तुम्ही ह्याच्यामध्ये पण बघितलेलं आहे, ॲटम मॉलिक्यूल ह्या कन्सेप्टमध्ये पण बघितलं. सेंटरला मास सगळं एकवटलेलं असतं. ज्यावेळेला तुम्ही गोपन असं फिरवता तेव्हा त्याचं मास जे आहे, किंवा एखादी बॉडी एखादा मॅटर घेतला त्याचं जे मास आहे सगळं कुठे एकवटलेलं असतं, सेंटरला एकवटलेलं असतं. हे पण कन्सेप्ट आपल्याला माहित आहे. थोडेसे रीड करा आणि जे प्रश्न उत्तर लिहिताना हे प्रश्नाचे उत्तर डीपमध्ये लिहा. काय नेमकं एक्झाम्पल सहित येतं लक्षात. हे नोट्स व्यवस्थित बनवा. नोट्स बनवताना त्याचं उत्तर जे लिहिणार आहे तुम्ही सर्क्युलर मोशन, त्याचे एखाद्या एक्झाम्पल एक सांगितलं 4-5 त्याचे एक्झाम्पल लिहा. सर्च करून लिहा, काय अडचण नाही. व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ द मोशन. मोशनची इक्वेशन तुम्हाला माहित आहेत. 3 इक्वेशन आहेत मोशनची. काय आहे पहिले इक्वेशन सांगा बरं मोशनचं. न्यूटनची 3 इक्वेशन आहेत मोशनची. पहिले इक्वेशन काय, शेवटचं काय, व्ही स्क्वेअर सुरुवात आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2at स्क्वेअर 2a स्क्वेअर असं एक इक्वेशन आहे. अजून व्ही इज इक्वल टू यू प्लस 80, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. अजून एक राहिलं. 3 इक्वेशन आहेत ना. एस इज इक्वल टू ut प्लस ut आहे का इथं पण टी आहे का, चेक करा, एकदा खात्री करून घे. अशी 3 न्यूटनची काय आहेत इक्वेशन, न्यूटनचे गतीचे नियम आहेत. तर ते पण लिहून काढा, रिव्हिजन होऊन जाईल तुमचं. तर डू यू नो रिअल अँड सुडो फोर्स, देअर ओरिजिन अँड ॲप्लिकेशन्स. रिअल फोर्स काय असतं, सुडो फोर्स काय असतं, हे पण डेफिनेशन थोडंसं रिवाइज करा, लिहून काढा. कॅन यू रिकॉल मध्ये चेक करा, त्याचे एक्झाम्पल एक दोन लिहा आणि नवीन आपण कन्सेप्टला सुरुवात करूया. ओके, ह्यामध्ये काय कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर हे लिहा. कॅन यू रिकॉल कसं दिलं असतं, ते चिट चॅट सारखं आहे इंग्लिशमध्ये. थोडंसं वॉर्मिंग अप होतं, म्हणजे चॅप्टरमध्ये काय शिकायचं हे कळतं तुम्हाला थोडंसं. तर डेफिनेशन रिवाइज करा, लिहा, लिहून काढा. इंट्रोडक्शन. सर्क्युलर मोशन इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली लाईफ. सर्क्युलर मोशन हा खूप महत्त्वाचा घटक आपल्या डेली लाईफमध्ये आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. अगदी फॅनपासून सुरुवात करा इथपर्यंत. ओके, एव्हरी डे वी कम अक्रॉस द सेव्हरल रिव्हॉल्विंग ऑर रोटेटिंग रिजिड ऑब्जेक्ट्स. आपण जीवन जगत असताना बरेच ऑब्जेक्ट रिव्हॉल्व करताना, फिरताना, रोटेटिंग करताना आपण बघितलेले आहेत, बघत आहोत. अँड ड्युरिंग रिव्हॉल्युशन, फिरत असताना, राऊंड मारत असताना, द ऑब्जेक्ट, एव्हरी पार्टिकल इन द ऑब्जेक्ट undergoes circular motion about some point outside the object or about some other object, while during the rotation the motion is about axis of rotation passing through the object. आता एखादा ऑब्जेक्ट जो आहे, हा ऑब्जेक्ट आहे असा फिरतोय, त्यावेळेला ह्याच्यामध्ये लहान लहान जे पार्टिकल आहेत, हे पेन कशापासून तयार झाले, लहान लहान पार्टिकल पासून, लहान लहान कणापासून. ते पार्टिकल सुद्धा फिरतायत, लक्षात घ्या. ते पार्टिकल सुद्धा काय होतात, ऑब्जेक्ट फिरला एक पार्टिकल फिरणारच. एव्हरी पार्टिकल इन द ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जेवढे काय पार्टिकल आहेत त्याला सुद्धा काय होणार आहे, मोशन प्राप्त होणार. अंडरगो सर्क्युलर मोशन अबाउट अ सम पॉइंट आउटसाइड द ऑब्जेक्ट. त्या आउटसाइड ही ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टच्या इथे कुठला तरी एक पॉइंट आहे, ह्याच्या भोवती काय होते सगळे
फिरते. याला सम पॉईंट कुठला तरी एक ऑब्जेक्टच्या बाहेर असणारा पॉईंटच्या भोवती फिरते अबाउट सम अदर ऑब्जेक्ट किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टच्या भोवती. जसं की सूर्य हा एक पॉईंट आहे किंवा एक ऑब्जेक्ट आहे आणि आपली पृथ्वी एक ऑब्जेक्ट आहे. पृथ्वी काय होती, सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या बाहेर कोण आहे, सूर्य आहे. सूर्याच्या भोवती कोण फिरतं, पृथ्वी. ही काय, हे सुद्धा एक प्रकारची मोशन आहे, लक्षात घ्या. And while during the rotation the motion is about an axis of rotation passing through the object. Axis of rotation पण आपण शिकणार आहे. जसं सायकलचं चाक असतं, त्याला ॲक्सल असतो खाली आणि त्याच्या भोवती असं चाक फिरतं. हे लक्षात, सायकलचं चाक अशा इकडं असं रिम असतं, ते रिममध्ये ॲक्सल असतो, ह्याच्या भोवती असं चाक फिरतो. गाडीचं चाक असेल तर हे सुद्धा ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणायचं. एखाद्या ॲक्सिसच्या भोवती गोल गोल फिरणं, एखाद्या ॲक्सिसच्या भोवती गोल गोल फिरणं. किंवा जुन्या काळामध्ये काय असायचं, विहिरीमधून पाणी काढण्यासाठी किंवा खळी असायची आणि ते बैलाला काय केलं असतं, इथे एक मशा अशी मोठा खांब रावलेला असेल, त्याच्या भोवती बैलाला एक बांधलेला असेल, बैल असा गोल फिरायचा. हे सुद्धा काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, लक्षात घ्या. किंवा सायकलचं चाक आपण घेतलं, त्याचं सुद्धा ॲक्सिस ऑफ रोटेशनचं उदाहरण आहे. आणखी बघा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतात तरी आपण समजून घ्या. सोपा चॅप्टर एकदम. सर्क्युलर कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. काय सर्क्युलर मोशनची कॅरेक्टरिस्टिक पहिली, इट इज अन ॲसिलरेटेड मोशन. ही कसली मोशन आहे, ॲसिलरेटेड, त्वरणयुक्त मोशन आहे, गती आहे, त्वरणयुक्त गती ही. ॲज द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट अँड इट इज ॲसिलरेटेड मोशन. म्हणून ह्याला ॲसिलरेटेड मोशन म्हणतो. प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक पॉइंटला ह्याची डिरेक्शन बदलते. डिरेक्शन बदलते म्हणजे काय, ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सरळ रेषेमध्ये असं जातोय त्यावेळेला डिरेक्शन बदलत नाही, पण प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक इन्स्टंटला ही डिरेक्शन बदलते, लक्षात घ्या. हितनं डिरेक्शन इकडे चाललंय, थोडासा पुढे गेला इकडे जाईल, थोडासा पुढे गेला इकडे जाईल. म्हणजे प्रत्येक पॉइंटला ह्या ऑब्जेक्टच्या मध्ये असणारी जी काय होणार डिरेक्शन अशी बदलणार आहे. म्हणून त्याला ॲसिलरेटेड मोशन म्हणतो. इथे लक्षात, ॲसिलरेटेड मोशन म्हणजे काय, एव्हरी इन्स्टंटला त्याची काय होणार आहे, त्या ऑब्जेक्टची डिरेक्शन काय होणार आहे, त्या पार्टिकलची डिरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इट इज अन ॲसिलरेटेड मोशन. कशाला ॲसिलरेटेड मोशन म्हणायचं असतं, as the direction of velocity changes at every instant. Direction of velocity changes at every instant. It is a accelerated motion. इथे direction of काय म्हणले, direction of the velocity. Velocity म्हणजे वेग. Velocity changes at every instant. प्रत्येक क्षणाला. Instant म्हणजे क्षण. Instant म्हणजे काय, क्षण. क्षणिक, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पॉइंटला इथे वेलोसिटी काय होणार आमची चेंज होणार आहे. त्यामुळे त्याला काय म्हणतोय आपण, ॲसिलरेटेड मोशन. आणि इट इज अ पिरियडिक मोशन. आणि ही पिरियडिक मोशन आहे. पिरियडिक मोशन म्हणजे काय, ठराविक टाइम मध्ये परत माघारी येते. जसे आपले अर्थ जे आहे ते सूर्याभोवती, सनभोवती राऊंड करते आणि तिला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, किती वेळ लागतो, 365 दिवस लागतात. आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजे 365 तिचं पिरियडिक टाइम झाला लागतं. आलं लक्षात, येतं लक्षात. तर हे it is a periodic motion and during the motion the particle repeats the path along the same trajectory. ज्या पाथने गेलेल्या परत त्याच पाथने तो फिरतो. पृथ्वी या वर्षी सूर्याभोवती फिरते, पुढच्या वर्षी दुसऱ्या ताऱ्याच्या भोवती फिरते, असं काय होतंय का, एक ती एकच आहे. तर त्याचा पाथ जो आहे तो ठरलेला आहे. पावसाळा, हिवाळा, सगळं ऋतू आहे ते टायमिंग नुसार येत आहे. ते कशानुसार, त्याच्या पाथनुसार आहे. द मोशन इज अ पिरियडिक इन अ स्पेस. तर तुम्हाला स्पेस मधलं उदाहरण, कुठलंही उदाहरण घ्या. मग स्पेसमध्ये जेवढ्या काय मोशन आहेत, प्लॅनेट्स आहेत, स्टार आहेत, त्याच्या सगळ्या मोशन कशा आहेत, तर ह्या मोशन आहेत ते पिरियडिक मोशन आहेत. एका ठराविक टाइम नंतर तिथूनच त्या जातात, लक्षात घ्या. ह्याला म्हणायचं पिरियडिक मोशन. काय म्हणतो आपण, पिरियडिक मोशन. साइन कॉसच्या पिरियडिकच मोशन आहे. ठराविक टाइम नंतर परत त्या तिथंच येतात. तर आता आपल्याला कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणायचं. कायनेमॅटिक्स, तर हा कन्सेप्ट आपण बघणार आहे. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनेटिक या शब्दाचा अर्थ माहित आहे, गतीज ऊर्जा. कायनेटिक म्हणजे काय, गतीमध्ये असणाऱ्या गोष्टी, त्याला काय म्हणतो आपण, कायनेटिक. आणि डायनॅमॅटिक, पुढच्या चॅप्टर मध्ये काय बघणार आहे आपण, डायनॅमिक. आणि या चॅप्टर मध्ये काय बघणार आहे आपण, कायनेमॅटिक्स. येतं लक्षात. तर ते स्थिर ऑब्जेक्ट, पाण्यामध्ये स्थिर असल्यानंतर त्याच्यातली पार्टिकलची हालचाल कशी मोशन असते याचा अभ्यास करणार. इथं वेगामध्ये येते वस्तू, मोशन मध्ये असतात. त्यानंतर कायनेमॅटिक्स म्हणतो. गतीज ऊर्जांच्या गोष्टींचा आपण अभ्यास करतोय, गतीमध्ये असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करतोय. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन.
सर्क्युलर मोशन मध्ये आहे, कायनेमॅटिक म्हणजे गतीमध्ये आहेत. आता बघा आणखी तुम्हाला इथे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. सीन 11th स्टँडर्ड ऑर्डर ऑफ डिस्क्राइब द सर्क्युलर मोशन वी यूज द क्वांटिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा बार. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा बार अँग्युलर व्हेलोसिटी आपण कशाने दाखवली होती अशा प्रकारे. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट होण्याचे दोन प्रकार असतात. डिस्प्लेसमेंट कसं होऊ शकतं बघा, एखादा ऑब्जेक्ट इथनं सरळ रेषेमध्ये गेला हे डिस्प्लेसमेंटच आहे, पण हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. आता डिस्प्लेसमेंट होते, समजा आपण एखादा ऑब्जेक्ट आहे तो असा गोल फिरतोय, हे सुद्धा काय आहे ऑब्जेक्टच्या, हे सुद्धा ऑब्जेक्टचं काय आहे डिस्प्लेसमेंटच आहे, परंतु कसं आहे ते सर्क्युलर आहे, म्हणून त्याला विशेष नाव काय दिलं तर हे एखादा, आता हे ऑब्जेक्ट आहे, मगाशी उदाहरण सांगितलं मी, गोपन आपण फिरवतो शेतामध्ये, हे त्याचं सेंटर आहे, तरी असा फिरतोय ऑब्जेक्ट, असा राऊंड मारतोय. मग या ठिकाणी काय अँगल असतील, प्रत्येक वेळेस अँगल त्याचा काय होणार असा बदलत जाणार आहे. मग त्याला काय म्हणतोय आपण अँगल करणारी काहीतरी गोष्ट आहे, मेन पोझिशन पासून म्हणजे इनिशियल पासून टर्मिनलपर्यंत. आता जसं की इथं बघा, इथनं सुरुवात झाला, इथपर्यंत ऑब्जेक्ट गेला, इथनं इथपर्यंत, इथं होता ऑब्जेक्ट, इथनं इथपर्यंत गेला, सर्क्युलर मोशनने गेला, इथे काहीतरी अँगल थिटा झाला. एखादा ऑब्जेक्ट इथं होता, परत इथे गेला, परत इथे गेला, अँगल काय होतोय चेंज होत जाईल, म्हणून ह्याला काय म्हणले अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणले. कसली व्हेलॉसिटी म्हणले अँग्युलर, काहीतरी अँगल करणार आहे फिरत असताना. पण अँग्युलर व्हेलॉसिटी, नुसती व्हेलॉसिटी कशा दाखवतो आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. फॉर्म्युला काय आपला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता इथं आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डी थिटा डिवाइडेड बाय डी टी. टाइम तर खाली आहेच, फक्त इथं डिस्प्लेसमेंट कसं आहे अँगलच्या स्वरूपात आहे, इथं डिस्प्लेसमेंट कसं आहे लिनियरच्या डिस्टन्सच्या स्वरूपात डिस्टन्स आहे. दोन्ही मधला फरक लक्षात घ्या, दोन्हीमध्ये फरक काय आहे तर इथं जो फरक आहे तो काय आहे तुम्हाला, इथं डिस्प्लेसमेंट होते परंतु अँगल करत डिस्प्लेसमेंट होतो, ह्याला काय नाव पडलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं नाव पडलं. म्हणून इथं डब्ल्यू बार इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट दाखवण्यासाठी नवीन कन्सेप्ट किंवा नवीन नोटेशन या ठिकाणी आहे डब्ल्यू बार, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डी थिटा बार डिवाइडेड बाय डी टी आला. हे तुमचं झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे काय झालं तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं. आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन कसं दाखवतो आपण, अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू डी ए डब्ल्यू बार डिवाइडेड बाय डी टी. आता या ऍक्सेलरेशनची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, पण याला आपण समजून घेऊया. आपल्याला डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन आपण आता नवी मध्ये बघितली. डिस्प्लेसमेंट कसं दाखवतो आपण, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ऑब्जेक्टने चेंज केलेली पोझिशन, त्याला काय म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट दाखवतो आपण येस ना. परत आपण व्हेलॉसिटी कसं दाखवतो, व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम पण म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, किंवा दाखवताना आपण काय करतो डिस्टन्स अपॉन शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात, तर हे दाखवतो. आता व्हेलॉसिटी नंतर ऍक्सेलरेशन करताना आपण काय करतो डीव्ही बाय डीटी घेतो ऍक्सेलरेशनचं. आलं लक्षात, ऍक्सेलरेशन काढताना घेतो. ऍक्सेलरेशन नंतर आपल्याकडे काय आहे जार्क पण आहे पुढं, ते पुढे बघणार आपण. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेणं म्हणजे व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेणं म्हणजे ऍक्सेलरेशन असतं. आता इथं पण तेच पॅटर्न आपल्याला पहिल्यांदा काय मिळालं, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला जो आहे तशा प्रकारे इथं अँग्युलर तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळालं ते काढलं. इथं अँग्युलर व्हेलॉसिटी मिळाली, थोडक्यात काय मिळाली सॉरी इथं अँग्युलर व्हेलॉसिटी मिळाली. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी या ठिकाणी मिळेल. हे अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. आता व्हेलॉसिटीवरून तुम्हाला ऍक्सेलरेशन काढायचं आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन काढायचं. मग तुम्ही काय करणार, निस्ता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अ ऍक्सेलरेशन. इथं काय आहे अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असेल, अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज काय असतं अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं. अँग्युलर ऍक्सेलरेशनचा कन्सेप्ट कळतोय तुम्हाला. अँग्युलर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन पाठ करण्याची गरज नाही, फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा अँग्युलर ऍक्सेलरेशन कसं दाखवलं आपल्याला ए बार न दाखवलेलं अँग्युलर ऍक्सेलरेशन, तर काय म्हणणार ते अल्फा बार न दाखवलेलं इज इक्वल टू काय डी ओमेगा बार डिवाइडेड बाय डी टी. तर हे झालं तुमचं कशाचं अँग्युलर ऍक्सेलरेशनचं डेफिनेशन या ठिकाणी झाली. विच इज लॉस ऑफ टू द डिस्प्लेसमेंट एस बार. तर एस बार आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंटसाठी. व्हेलॉसिटी काय असते आपल्या रेग्युलर मध्ये व्ही बार इज इक्वल टू डी एस बार डिवाइडेड बाय डी टी. ही व्हेलॉसिटी आहे आपल्या रेग्युलर व्हेलॉसिटी मधल्या डेफिनेशन मधली व्हेलॉसिटी. आणि ऍक्सेलरेशन आपलं रेग्युलर मधलं डेफिनेशन ऍक्सेलरेशन बार इज इक्वल टू डी व्ही बार डिवाइडेड बाय
dt हे आपले रेग्युलर डेफिनेशन युज्ड इन अ ट्रान्सलेशन मोशन. तर ही ट्रान्सलेशन मोशनसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. ऑल्सो द टँजेन्शियल व्हेलॉसिटी इज गिव्हन बाय कसले टँजेन्शियल व्हेलॉसिटी. टँजेन्शियल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय फी इज इक्वल टू डब्ल्यू बार इंटू आर बार. टँजेन्शियल व्हेलॉसिटी आपण बघतो कसली टँजेन्शियल म्हणजे टँजेंट म्हणजे काय असणार आहे ही टँजेंट आहे ही काय आहे टँजेंट त्याला काय म्हणतो आपण स्पर्शिका. टँजेंटला मराठीमध्ये काय शब्द नाव आहे त्याला स्पर्शिका असेल. टँजेंट म्हणजे स्पर्शिका स्पर्श करून जाणारी एखाद्या पॉइंटला. तर त्याचा वेग आता टँजेन्शियल व्हेलॉसिटी ही जी गती आहे ती आपण बघणार आहे. हा जो वेग आहे तो बघणार आहे टँजेन्शियल जो वेग आहे तो बघणार आहे आपण. गिव्हन बाय फॉर्म्युला काय दिला आपल्याला तर फी बार इज इक्वल टू ओमेगा बार इंटू आर बार. फी बार कोण आहे व्हेलॉसिटी डब्ल्यू बार कोण आहे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि आर बार म्हणजे काय त्याच्यामध्ये असणारी रेडियस आहे. तो ऑब्जेक्ट एका ऍक्सिस भोवती गोल राऊंड मारत असेल सर्क्युलर पोझिशन मध्ये फिरत असेल तर त्या ठिकाणी रेडियस होईल काहीतरी. हा सेंटर आणि हा ऑब्जेक्ट फिरण्याचा इथल्यातला अंतर तर हे असेल आर बार. तर आपण या ठिकाणी जी काही नवीन या ठिकाणी व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा बार इंटू आर बार जो फॉर्म्युला आहे त्याला काय म्हणतोय आपण टँजेन्शियल व्हेलॉसिटी दाखवण्यासाठी हा फॉर्म्युला. टँजेन्शियल व्हेलॉसिटी व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार इंटू आर बार हा फॉर्म्युला ठेवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी वेअर ओमेगा बार इज अँग्युलर व्हेलॉसिटी आपण आता बघितलेलं आहे. ओके हे लक्षात ठेवा. हे काय करा लक्षात ठेवा बेसिक आहे. ह्या द पोझिशन ऑफ फॅक्टर आर बार इज अ रेडियस फॅक्टर. ह्याला काय म्हणायचं नावच आहे रेडियस फॅक्टर. नुसतं रेडियस जे म्हणायचं ते काय म्हणायचं रेडियस फॅक्टर म्हणायचं. याला काय म्हणायचं रेडियस फॅक्टर. काय रेडियस फॅक्टर म्हणलं तर आता ऑब्जेक्ट कुठल्या पोझिशनला हे दाखवण्याचं काम करतं. आता इथं ऑब्जेक्ट आहे मग हे सांगतं आर बार हिथं ऑब्जेक्ट आहे हिथं आर बार हिथं R1 बार असेल हिथं R2 बार असेल म्हणजे हे बदलणार नाही डिस्टन्स तेच राहील पण पोझिशन बदलली. आर काय बदलत नसतो फक्त एवढंच आहे की हे दाखवतं काय की आर बार हिथं आहे ऑब्जेक्ट आता फिरत परत इथं जाणार आहे असं. तर हे लक्षात ठेवा. आर बार डिरेक्शन दाखवते म्हणून त्याला आपण आर बार म्हणतो. तर आर बार इज द रेडियस फॅक्टर ऑफ द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन. द मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार इज. तर मॅग्निट्यूड काढण्यासाठी हा फॉर्म्युला मॅग्निट्यूड काढतो आपण. मॅग्निट्यूड मगाशी काय बघितलं आपण व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार इंटू आर बार हे वेक्टरच्या फॉर्मॅट झालं. आता आपल्याला मॅग्निट्यूड काढायचे मग व्ही बार इज इक्वल टू ओमेगा नुसतं डायरेक्ट आर दोन्ही मधलं मॅग्निट्यूड ऑफ फी. फी कोण आहे टँजेन्शियल व्हेलॉसिटी. आता नुसती व्हेलॉसिटी म्हणजे काय आपण मॅग्निट्यूड काढली मॅग्निट्यूड ऑफ द टँजेन्शियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं व्ही इज इक्वल टू ओमेगा आर. So direction of omega bar is always along the axis of rotation. Direction of omega bar. Omega bar म्हणजे कोण आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याची जी डिरेक्शन आहे ती कुठं असते डिरेक्शन ऑफ ओमेगा बार इज ऑलवेज along the axis of rotation. Axis of rotation and it is given by right hand thumb rule. Right hand thumb rule. Right hand thumb rule. हे ऍक्सिस आहे हा काय आपला ऍक्सिस आहे हा ऍक्सिस आहे. तर हा ऍक्सिस आहे आणि आपल्या हाताची जी बोट आहेत ही काय करतायत त्या ऍक्सिसच्या भोवती गोल फिरतायत म्हणजे हे थोडक्यात अंगठा म्हणजे आपला ऍक्सिस आहे समजूया. तर राईट हँड थंब रूल आहे असा. हे लक्षात इज गिव्हन बाय द राईट हँड थंब रूल अँड द नोन ॲज द डिरेक्शन ऑफ ओमेगा बार इज अ कर्ल फिंगर. मग जी काय तुमचा ओमेगा बार आहे तर तो कोण दाखवतो ही बोट म्हणजे ओमेगा बार आहे. ही बोट म्हणजे कोण आहे ओमेगा बार. तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे डायग्राम मध्ये. ओके दिसतंय तुम्हाला. तर काय सांगितलं या ठिकाणी पहा. तर इथं तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर काय समजतंय आपण राईट हँड ऑल्सो सेन्स ऑफ रोटेशन. काय म्हणले राईट हँड अलॉंग द सेन्स ऑफ रोटेशन अँड विथ द थंब आउटस्ट्रेच्ड. काय म्हणले हा शब्द काय बरोबर हा आउटस्ट्रेच्ड thumb outstretched. The outstretched thumb then gives the direction of omega bar. काय दाखवत आहे बरं येतं बघा. आता पहिल्यापासून बघूया खाली काय दिलंय बघा खाली शेवटचे. हा टू नो द डिरेक्शन ऑफ ओमेगा कर्व्स फिंगर्स
म्हणजे जी काशी तिरकी झालेली फिंगर आहेत म्हणजे त्या रोटेशनच्या भोवती. कर्व्ड फिंगर्स ऑफ द राईट हँड ऑल्सो सेन्स ऑफ रोटेशन. ती दुमडलेली बोटं जी आहेत ऍक्सिसच्या भोवती ती काय दाखवतात तर सेन्स ऑफ रोटेशन दाखवतात. म्हणजे कुठं रोटेशन व्हायला लागले, कसे फिरायला, म्हणजे असं फिरायला लागले की असं फिरायला लागलं हे कळते. म्हणजे अँटी क्लॉकवाईज ती मोशन आहे किंवा क्लॉकवाईज मोशन आहे हे ते आपल्याला कर्व्ड फिंगर्सतून सेन्स कळतो. विथ द थंब आउट स्ट्रेचड. तुमचा जो थंब आहे तो कसा आहे, असा बाहेर आहे त्याच्या भोवती, बरोबर आहे का, कोणाच्या भोवती विस्तारलेले. तर कोणाच्या भोवती, त्या थंब म्हणजे रोटेशनसाठी घेणार ऍक्सिस म्हणून घेऊ आपण. इथं आपण करंट लॉचे करंट वगैरे बघताना थंब काय बघतो आपण, करंटची दिशा वगैरे आहे असं दाखवतो त्यामध्ये, लक्षात. तर ते त्या प्रकारे इथं काय घेणार आहे आपण, द आउटस्ट्रेचड थंब गिव्स द डिरेक्शन ऑफ ओमेगा बार. आपल्याला तो काय दाखवतो, ओमेगा बार दाखवतो. आता हे तुम्हाला दिसतंय, हे तुम्हाला ह्याच्या भोवती राऊंड जो दिसतोय हा, हे ॲरो दाखवलाय. ही काय आहे तुम्हाला दाखवतोय, राईट हँड ऑन सेन्स ऑफ रोटेशन, रोटेशनचा सेन्स कळतोय जेवण. आणि ही जी ऍक्सिस आहे, ही जी अंगठा आहे त्याला काय काय जाणवतं, तर त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी जाणवते. त्याला काय दाखवतो आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी जाणवते. आणि इथं पण दिले बघा. आता हे उलट असं अंगठा केला आपण, हे असं केलं, असं पकडलं मोशन अशी होईल, कारण आपली बोट अशी आहेत, असे फिरणार आहे. ही सेन्स कळेल आपल्याला रोटेशनचा. आणि या उभ्या ऍक्सिसला काय कळेल आपल्याला, थंब आउट स्ट्रेचला, तर अँग्युलर व्हेलॉसिटी कळेल त्याला. हे जर असं केलं तर रोटेशन बदलली, रोटेशन असं झालं, लक्षात घ्या. येतं लक्षात, हे क्लॉकवाईज झालं, हे काय झालं क्लॉकवाईज, हे काय झालं अँटी क्लॉकवाईज. हे रोटेशन आपल्या थंबनुसार आहे. असं आपण सरळ हात धरला तर तुम्हाला अशा प्रकारचं रोटेशन दिसेल. जर आपण अंगठा खाली केला, असं उलटा अंगठा हे केला तर ते तुम्हाला त्याची मोशन, डिरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी दाखवा. डिरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन कशी असेल तरी तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा, इट टी इज अ पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. काय दिलंय, टी म्हणजे काय, पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट फिरून त्याच पोझिशनला येण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय म्हणतो आपण, टाइम पिरियड म्हणतो, टी टाइम. असं हिथनं एखादा ऑब्जेक्ट गेला फिरून परत झालं, त्याला काय म्हणतो आपण, टी एवढा वेळ लागला. टी पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन ऑफ द पिरियडिक टाइम. आणि एन इज द फ्रिक्वेन्सी, आणि त्याची एन काय आहे त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी वारंवारता. म्हणजे ओमेगा जो आहे तो फॉर्म्युला काय, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला काय आला बघा, 2 पाय डिवाइडेड बाय टी, 2 पाय डिवाइडेड बाय टी मिळाला. तर या ठिकाणी तुम्हाला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी पण आपण घेतो. म्हणजे 1/n म्हणजे टी असतो इथं. 1/n म्हणजे कोण असतो, टी. टाइम पिरियड म्हणजे 1/n काय या ठिकाणी, फ्रिक्वेन्सी. म्हणजे टाइम पिरियड बरोबर 1/f असतो थोडक्यात, हे लक्षात घ्या. 1/f एन फ्रिक्वेन्सीसाठी वापरलेलं, हे लक्षात ठेवा. एन इज द फ्रिक्वेन्सी, कळतंय, एन इज अ फ्रिक्वेन्सी. डब्ल्यू इज इक्वल टू 2 पाय एन इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय टी. आता इथं 1/t म्हणजे कोण झाला, एन झाला. एन म्हणजे कोण, 1/t. एन म्हणजे कोण आहे इथं, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, 1/टाइम पिरियड. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, 1/टाइम पिरियड. एन म्हणजे काय, 1/टाइम पिरियड. ही लक्षात ठेवा इथं. तर ही फॉर्म्युला तुम्हाला उपयोगी पडणार आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा शब्द तुम्ही आधीच ऐकलेला आहे. युनिफॉर्म, एक समान गती म्हणतो त्याला. काय म्हणतो आपण, एक समान गती. आपली अर्थ जी आहे ती सनच्या भोवती अराउंड फिरते गोल, तर ती कशी आहे गती, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कसले, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्या वर्षी 365 दिवस लागतात, पुढच्या वर्षी 400 दिवस लागतात, असं होत नाही. 365च्या आसपास ते फिरत राहते, लक्षात घ्या. तर ड्युरिंग द सर्क्युलर मोशन ऑफ द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमाइन कॉन्स्टंट. एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्ट भोवती फिरत असताना तो कॉन्स्टंट गतीनं फिरत असेल सर्क्युलर मोशन मध्ये, त्याला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. येत्या लक्षात, ड्युरिंग द सर्क्युलर मोशन इफ द स्पीड, ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन करत असताना एखादा ऑब्जेक्ट एखाद्या दुसऱ्या पॉइंटच्या ठिकाणी, ऑब्जेक्टच्या ठिकाणी गोल फिरत असताना काय त्याचा जो स्पीड आहे, द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमाइन सेम. सॉरी, स्पीड ऑफ द पार्टिकल्स, पार्टिकलच्या जो स्पीड आहे तो कसा पाहिजे, रिमाइन सेम पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, रिमाइन सेम, सॉरी रिमाइन कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज अ
सर्क्युलर मोशन, त्याला USM असं म्हणतो. इन दिस केस ओनली द डिरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. फक्त एवढंच राहतं यामध्ये की प्रत्येक ठिकाणी त्याची डिरेक्शन बदलते. त्याचा जो वेग असेल, त्याचा जो स्पीड आहे असा गोल फिरण्याचा, तो काय असतो. आता फॅनचं उदाहरण, फॅन 2 वर ठेवला 3 वर ठेवला, त्याचा स्पीड मात्र फिक्स राहतो, पण प्रत्येक पोझिशनला त्याचे काय होणार आहे, प्रत्येक क्षणाला त्याचा पोझिशन डिरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार. डिरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट सच अ वे दॅट द व्हेलॉसिटी इज ऑलवेज टेंजेन्शियल टू द पाथ. व्हेलॉसिटी कशी असते, ऑलवेज टेंजेन्शियल टू द पाथ. पाथला ही पाथ आहे, हे काय पाथ, एखादा ऑब्जेक्ट फिरण्याचा काय हा पाथ. त्याची व्हेलॉसिटी जी आहे टेंजेन्स असते, नेहमी टेंजेंट असते. कशाला, पाथला. व्हेलॉसिटी कशी आहे, ऑलवेज टेंजेन्शियल टू द पाथ ऑफ द दिस ऑब्जेक्ट यूज. ती जे ऑब्जेक्ट वापरतोय त्याचा जो पाथ आहे तो काय असतो, नेहमी टेंजेन्शियल होता. ही त्याची व्हेलॉसिटी आहे, ही त्याची काय व्हेलॉसिटी आहे, ही ऑब्जेक्ट आहे त्याची काय व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑलवेज काय असते, टेंजेन्शियल टू द पाथ असते. याचं लक्षात. अँड द ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर दिस इज अ सेंट्रिपिटल ऑर रेडियल ॲक्सेलरेशन. त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल किंवा रेडियल ॲक्सेलरेशन म्हणतो आपण. A बार R इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर R बार. तर हे तर काय म्हणले बघा, द ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर दिस सेंट्रिपिटल रेडियल ऑर रेडियल ॲक्सेलरेशन म्हणतो आपण त्याला. A बार इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर R बार. आणि इथे काय म्हणले, UCM इज अ मॅग्निट्यूड इज अ कॉन्स्टंट. UCM म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मॅग्निट्यूड इज ऑलवेज, मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट आणि इट इज किती असेल, इज A इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आता इथं मायनस जर असलं तर काय बोलते, पॉझिटिव्ह मॅग्निट्यूड घेतल्यानंतर A ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड काढायची. A इज इक्वल टू ओमेगा बार ओमेगा स्क्वेअर इंटू R. म्हणजेच काय, V स्क्वेअर डिवाइडेड बाय R. V स्क्वेअर डिवाइडेड बाय या ठिकाणी काय घेतलं आपण R, आणि V इंटू W. व्हेलॉसिटी इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ॲक्सेलरेशन या ठिकाणी घेतलं. हे थोडेसे फॉर्म्युला लक्षात ठेवा. इट इज अ मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट अँड इट्स इज A इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर R इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला कशाचा वापरायचा आहे, ओमेगा म्हणजे आपल्याकडे काय आहे, तर ओमेगा म्हणजे आहे V अपॉन R. तर त्याची व्हॅल्यू इथे टाकली, आपल्याकडे काय आहे तर ओमेगा स्क्वेअर आहे. ओमेगा स्क्वेअर जर इथे केला, ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय होईल, V स्क्वेअर डिवाइडेड बाय R स्क्वेअर. बरोबर, ती जर व्हॅल्यू इथे टाकली उचलून तर काय होईल, तर A इज इक्वल टू V स्क्वेअर डिवाइडेड बाय R स्क्वेअर इंटू R होतं. या R ला R काय झाला, कॅन्सल, म्हणजे V स्क्वेअर डिवाइडेड बाय काय आलं, R आलं. म्हणून या ठिकाणी V स्क्वेअर डिवाइडेड बाय काय आलं, R आलेलं आहे. V इंटू ओमेगा पण होऊ शकतो. आता V इंटू ओमेगा कसं आलं परत, मग आपण असं केलं बघा. काय आलं इथं आपलं V स्क्वेअर आपण R आलं का, आपण काय करू, V इंटू V अपॉन R करू. V अपॉन R म्हणजे कोण आहे, परत आपल्याकडे ओमेगा आहे, म्हणून V इंटू काय झाला ओमेगा. आलं लक्षात. V अपॉन R म्हणजे काय, ओमेगा आहे, म्हणून इथं जायला आपण ओमेगा घेतलं, म्हणून इथं असं लिहिता येईल V इंटू ओमेगा पण लिहिता असं आलं. हे फॉर्म्युला लक्षात लागतात. याचं लक्षात, फॉर्म्युला कशाबद्दल काय बोलले ते लक्षात ठेवा. इट इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन. ॲक्सेलरेशन कसं असतं, इट इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनच्या सेंटरकडे ते डायरेक्ट काय असतं, ऑलवेज डिरेक्टेड असतं. अँड अलॉंग मायनस R बार हेज कॉल्ड सेंट्रिपिटल. मला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल फोर्स डेफिनेशन पण तुम्हाला माहिती आहे काय असतं, द मोशन, सॉरी, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, द फोर्स टुवर्ड द सेंटर इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. येतं लक्षात, हे लक्षात ठेवा. Direction of the linear velocity and the acceleration. Direction of the linear velocity and acceleration. Linear velocity and acceleration. ओके, तर इथं तुम्हाला दिलेलं आहे सेंटरला A बार दिलेला, acceleration दिलेला आहे, R बार दिलेला आहे, ओमेगा बार दिलेला आहे, व्हेलॉसिटी दिलेला आहे. डिरेक्शन मध्ये प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटीची पोझिशन या ठिकाणी बदलेल, P पॉइंट दिलेला आहे. सर्क्युलर मोशन ऑफ एनी पार्टिकल. सर्क्युलर मोशन ऑफ एनी पार्टिकल ऑफ अँड फॅन रोटेटिंग युनिफॉर्मली. फॅन कसा फिरतोय, युनिफॉर्मली फिरतोय, त्याला एक स्पीड दिला एक की त्या कॉन्स्टंट गतीने तो फिरत जातोय. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, when the fan is switched on or off, then the speed of the particles of the fan go on increasing or decreasing for some time. ज्याला फॅन सुरू करतो त्याला फॅन असा वाढत असतो, वाढत असतो. याला फिक्स टाइम झाला की मग ती कॉन्स्टंट गतीने फिरतो.
आणि बंद केलं तर तो स्लो स्लो हळूहळू गती कमी होते जी. त्यावेळेस तो काय असतो, कशामध्ये असतो तो, स्पीड ऑफ द पार्टिकल ऑफ द फॅन गो इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फॉर सम टाइम. तर तशी गती जी आहे त्याला काय म्हणतो आपण, नॉन युनिफॉर्म म्हणतो. वाढत तर वाढायला लागलेले आहे फॅन सुरुवातीला आणि शेवटला, बंद करताना आणि चालू करताना नॉन युनिफॉर्म मोशन असते, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. तर त्याला 2चा स्पीड धरला किंवा 2च्या स्पीडने धरतं, 5चा धरला तर 5च्या स्पीडने थांबतं ते. तर तो स्पीड जो आहे तो कशावर आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असतो, कमी होताना आणि वाढताना. एकदा कॉन्स्टंट झालं काय नाही पडतो, तर तो युनिफॉर्मच उदाहरण झालं परत. However, their direction are always tangential to this circular trajectories. हे ठीक आहे. त्याच्या पुढे आपल्याला काय सांगितलंय पहा, तर इथं दिलेलं आहे आपल्याला, ड्युरिंग दिस टाइम इट इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन as the velocity of the steel tangential, then centripetal and radial acceleration AR is still there. However, इथं काय दिलेलं आहे बघा, however for the non uniform circular motion magnitude AR bar is a not constant. हे ठीक आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर त्या ठिकाणी त्याचं जे ऍक्सेलरेशन आहे किंवा त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती काय असणार आहे, कॉन्स्टंट नसणार आहे, म्हणून त्याचं नॉन युनिफॉर्म म्हणतोय. The acceleration responsible for the changing of magnitude of the velocity is directed along or opposite of the velocity. हे लक्षात घ्या शब्द. Acceleration responsible for the changing the magnitude. Acceleration काय करते, रिस्पॉन्सिबल आहे कोणाला, changing the magnitude of the velocity is directed along or opposite to the velocity. कुणाच्या, velocityच्या opposite, म्हणजे निगेटिव्ह दाखवलं मग साइन. Hence always tangential, ते always कसं असतं, tangential असतं. And it is called tangential acceleration. त्याला काय म्हणतो, tangential acceleration असं म्हणतो. A magnitude of tangential velocity v bar, काय म्हणजे magnitude of tangential velocity v bar is changing during the non uniform circular motion. ज्यावेळेला एखादा ऑब्जेक्ट, एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल त्यावेळेला चेंजिंग ड्युरिंग द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर मॅग्निट्यूड ऑफ द टेंजेन्शियल व्हेलॉसिटी v bar जो आहे तो चेंज कधी होतो, तर ऑब्जेक्ट हा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल त्यावेळेला. द करस्पॉन्डिंग अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा बार इज ऑल्सो चेंजिंग द ॲट एव्हरी इन्स्टंट. प्रत्येक क्षणाला त्याची काय अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती काय बदलत असेल. and this due to the angular acceleration. हे सगळं कशामुळे होतंय, अँग्युलर acceleration मध्ये होतंय. मग या ठिकाणी तुम्हाला a bar is equal to divided by dt, acceleration चा फॉर्म्युला angular acceleration आहे. So the motion is a non-uniform. The particles are still in the same plane. जर motion non-uniform असेल तर particle काय म्हणले बघा, through the motion is non-uniform. The particles are still in the same plane. And hence the direction of a bar is still along the axis of rotation. For increasing speed, along the direction of omega bar, while the during decreasing speed, it is opposite to that omega bar. दोन त्या ठिकाणी स्टेप सांगितले. फॉर इन्क्रीजिंग स्पीड जर वाढत असेल फॅन चालू केल्यानंतर इट इज अलॉंग द डिरेक्शन ऑफ ओमेगा बार, हे कशाच्या अलॉंग आहे, ओमेगा बारच्या. आणि व्हाय द डिक्रीजिंग द स्पीड अपोजिट टू द ओमेगा बार, ते ओमेगा बारच्या काय होईल, अपोजिट असेल. दोन पॉईंट तुम्हाला दाखवले त्या ठिकाणी. इन्क्रीजिंग असं दाखवलं, इन्क्रीजिंग तुमचं ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन, सॉरी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि सॉरी अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि खाली काय दिलं, अँग्युलर ॲक्सेलरेशन. इथे काय असेल, उलट असेल. हे लक्षात घ्या. त्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. पुढं काय दिलंय बघू आपण, थोडंसं एवढा पॉईंट घेऊया आणि थांबूया. तर पुढं काय दिलंय बघा, ऑलवेज चेंज ओनली द डिरेक्शन ऑफ ओमेगा बार. प्रत्येक वेळेस काय चेंज होतं, ओमेगा बार म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, and never its magnitude thereby continuously changing the plane of rotation. This is similar to the acceleration a bar and perpendicular to the velocity v bar, change only its direction. तर काय बदलतं, फक्त त्याची व्हेलॉसिटी बदलते. आता इथं if angular acceleration a bar is a constant, जर angular acceleration constant असेल बघा, and along the axis of rotation, ते कुठल्या रोटेशनच्या भोवती त्याचं मोशन सुरू आहे हे पण महत्वाचं आहे. ऑल थिटा ओमेगा बार ए बार अल्फा बार विल बी द डिरेक्टेड अलॉंग द ऍक्सिस. सगळे कुणाच्या डिरेक्टेड आहेत, म्हणजे त्या डिरेक्टेड अलॉंग द ऍक्सिस.
ऍक्सिस म्हणजे कुठला तर तुमचं रोटेशन आहे, ज्याच्याभोवती रोटेशन सुरू आहे त्याला आपण ऍक्सिस म्हणतो. दिस मेक्स इट्स पॉसिबल टू यूज अप स्केलर रोटेशन अँड राईट द कायनेमॅटिक इक्वेशन मोशन अनालॉजिस टू द दोज ऑफ द ट्रान्झिशनल मोशन. कायनेमॅटिक इक्वेशन्स ऑफ द मोशन अनालॉजिस म्हणजे साम्यपणा टू द दोज फॉर ट्रान्सलेशनल मोशन as given in the table 1.1 at the center of and the end of the chapter. तर शेवटी चॅप्टरच्या कोणत्याची कुठली मोशन कशी आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती दिली. चॅप्टरच्या शेवटी एक टेबल दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल दिलेला आहे. एवढे एक्झाम्पल घेऊ आणि थांबू आपण. तर काय दिली माहिती बघा, फॅन रोटेटिंग अबाउट द 10 RPM. रूट RPM म्हणजे काय, RPM म्हणजे काय, राऊंड पर मिनिट. हा त्याचं राऊंड जे होतात ते किती फॅन रोटेटिंग ॲट 90 RPM. एका मिनिटामध्ये किती गोल मारता येते, 90 राऊंड पर मिनिट राऊंड पर मिनिट. इट इज स्विच्ड ऑफ. जर बंद केला तर काय होईल, इट इज स्टॉप आफ्टर 21 रोटेशन. तर तो 21 रोटेशन मारून काय होतोय, थांबतोय. अँड कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट्स द स्टॉप अज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट्स टू द स्टॉप assuming that the frictional torque is constant. फ्रिक्शनल टॉर्क कसा तिथं कॉन्स्टंट आहे. फ्रिक्शनल टॉर्क म्हणजे काय असणार आहे, आता ही फॅन कुठल्या रोटेशन भोवती फिरतोय त्याला ते घासत फिरतोय, तिथं फ्रिक्शन होणार आहे काय, त्याच्यामुळे तो थांबतोय. येत्या लक्षात. आता या ठिकाणी दिलेली माहिती पहा, काय काय दिले आपल्याला. N0 दिलाय. N0 म्हणजे काय, राऊंड पर मिनिट इनिशियल आहे. ती N0 म्हणजे काय, इनिशियलची त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची वाढ मारता राऊंड मारण्याची. तर त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी 1.5 RPS म्हणजे काय केलं, सेकंदावर घेतलं. हे लक्षात. तर एका सेकंदाला 1.5 असा अर्थ आला त्याचा. मिनिटाला जर 90 तो राऊंड मारत असेल तर सेकंदाला किती मारेल, तर ते किती सेकंदाला मारणार आहे, 1.5. तर मला वाटतं 60 न लागलं काय, 15 सेकंद 90 बरोबर. तर 60 ने त्याला डिवाइड करा, तुम्हाला काय मिळेल, 1.5 RPS मिळेल. आता ओमेगा नॉट म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी काढतोय आपण त्याची. काय फॉर्म्युला अँग्युलर व्हेलॉसिटीचा, 2π N0. आपण मगाशी बघितलं, ओमेगा इज इक्वल टू 2π N0. आला हा फॉर्म्युला आपण मगाशी बघितलेला. काढूया आपण ओमेगा नॉट 2π N0. मग आता N0 चा फॉर्म्युला आपल्याला काढायचा. N0 म्हणजे काय, तर रेडियन डिवाइडेड बाय एस. फ्रिक्वेन्सी N म्हणजे कोण आहे इथं, फ्रिक्वेन्सी. तर तो फ्रिक्वेन्सी कशी असते आपल्याकडे, मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, रेडियन डिवाइडेड बाय एस सेकंद. रेडियन पर सेकंद म्हणजे फ्रिक्वेन्सी, रेडियन पर सेकंद म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग N0 च्या जागेला आपण काय, तसं कसं येतं, 3π कसा आला मग, ओके. हा बघू काय रेडियन पर सेकंद इथपर्यंत ठेव, बघूया पुढे काय येते. आता द अँगल थ्रू विच द ब्लेड्स ऑफ द फॅन्स मूव व्हाईल स्टॉपिंग इज थीटा इज इक्वल टू 2π N. आता क्रम दिलाय या ठिकाणी, थांबल कधी सांगितले, बटन बंद केल्यापासून. तर त्यावेळेस काय होईल बघा, द अँगल विच ऑफ द ब्लेड्स ऑफ द फॅन्स मूव व्हाईल स्टॉपिंग इज थीटा इज इक्वल टू, त्यावेळेस अँगल किती असेल, तो अँगलचा फॉर्म्युला आपल्याकडे काय, थीटा इज इक्वल टू 2π N. हा फॉर्म्युला आपल्याकडे, अँगल काढतो आपण थीटा 2π N. N किती दिलाय या ठिकाणी, 21. काय दिलाय, 21 दिलाय. 21 राऊंड ना ते थांबते. मग 2π 21 किती आलं, 42 पाय आले, रेडियन मध्ये आलं, 42 पाय रेडियन आलं. आणि ओमेगा इज इक्वल टू 0. फॅन स्टॉप, फॅन जेव्हा थांबते त्याला अँगल काय होतो, अँगुलर व्हेलॉसिटी काय होते, 0 होते. मग त्याकडे W किती झाला, 0 झाला. युजिंग द इक्वेशन अनालॉजिस ऑफ द कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. आता हे कुठला फॉर्म्युला वापरतोय आपण, आपल्याकडे गतीचा नियम जो आहे तो काय गतीचा नियम आहे, U इज इक्वल टू V प्लस एट आहे ना, हा पहिला नियम नाही, असा आहे, V इज इक्वल टू U प्लस एट, असा नियम आहे. आता यात U कोण V कोण बघा, तर इथं अल्फा टी प्लस ओमेगा नॉट आणि तो ओमेगा असा झाला फॉर्म्युला. हे लक्षात.
याचा फॉर्म्युला झाला आपला. म्हणजे सुरुवातीचे अँग्युलर व्हेलॉसिटी अल्फा टी ॲक्सेलरेशन इनटू टाइम आणि तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी मिळेल. हे असं झालं. असा फॉर्म्युला आहे तो फक्त कन्वर्ट करून असा मांडलेला आहे. हे लक्षात कन्वर्ट न्यूटनचा गतीचा जो नियम आहे पहिला तो असा मांडलेला आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्सेलरेशन काढायचं. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आपला ॲक्सेलरेशनची डेफिनेशन काय वर्ड मध्ये चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय 100% व्हेलॉसिटी बदलणार आहे. सुरुवातीची व्हेलॉसिटी काय आहे ओमेगा नॉट. वाढलेली व्हेलॉसिटी किती आहे ओमेगा आहे. म्हणजे सुरुवातीला कमी असते आणि परत वाढेल किंवा कमी होईल जास्त होईल. कारण का फॅन जर थांबायला लागला असेल तर सुरुवातीला जास्त असेल आणि थांबल्यावर काय असेल कमी असेल. फॅन जर फिरायला लागला असेल तर वेगळं राहील. म्हणजे व्हेलॉसिटी बदलणार आहे. वेगवेगळे असेल व्हेलॉसिटी एवढा मात्र फरक आहे. तर सुरुवातीची व्हेलॉसिटी आणि शेवटची व्हेलॉसिटी. मग तो फॅन बंद व्हायला लागला असेल किंवा चालू व्हायला लागला असेल. मग आपल्याला काय दिलं ओमेगा. इथं काय केलंय बघूया आपण. ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 थीटा. इथे काय केलं ओमेगा स्क्वेअर कसं दिलं इथं ओमेगा स्क्वेअर का केलं 0 मायनस 3 पाय. बरं हा न्यूटनचा परत ही नियम वापरला आपण. कुठला स्क्वेअर मधला शेवटचा कुठला आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. हा नियम म्हणजे काय सांगतो हा नियम व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2s. आपल्याला काढायचं काय आता ॲक्सेलरेशन काढायचं. म्हणजे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवाइडेड बाय 2s होईल. इकडे काय येईल ॲक्सेलरेशन येईल. तर हा एक गतीचा नियम वापरला. म्हणजे पहिलं बी ॲक्सेलरेशनच आहे आणि दुसरा पण काय आहे ॲक्सेलरेशन साठीच फॉर्म्युला आहे तो सुद्धा. हा सुद्धा ॲक्सेलरेशन म्हणजे व्ही म्हणजे कोण शेवटचा वेग. शेवटचा वेग म्हणजे कोण ओमेगा स्क्वेअर. सुरुवातीचा वेग म्हणजे कोण ओमेगा नॉट स्क्वेअर. म्हणजे ओमेगा नॉट स्क्वेअर 2as डिस्प्लेसमेंट आहे इथं आणि इथं अँग्युलर असल्यामुळे थिटा घेतले आणि आपलं सरळ रेषेमध्ये असतं डिस्प्लेसमेंट म्हणून तिथं एस घेतलेलं आहे. इथं लक्षात तर या ठिकाणी 2s जी काय असते टू तिथं काय घेतलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असल्यामुळे तिथं काय घेतलं आपण थिटा घेतलं. लक्षात इकडलं असं आहे. दोन्ही न्यूटनचे नियमच वापरलेले तिथं आपण. झालं मग आता यामध्ये व्हॅल्यू टाकूया आपण. याच्यामध्ये काय करूया व्हॅल्यू टाकूया ओमेगा 0. का फॅन थांबलाय शेवटचा. सुरुवातीला किती होता 3 पाय. सुरुवातीला किती होता 3 पाय. हे पण थोडंसं क्लिअर करावं लागेल बरं का. 3 पाय म्हणजे कसं केलं ते रेडियन पर सेकंद फॉर्म्युला वापरला लागेल तिथं बघा बरं. 2 पाय डिवाइडेड बाय असं काय येतंय का 90चा काय संबंध आहे तिथं ते एक चेक करावं लागेल थोडंसं. हा 3 पाय ओमेगा नॉट किती आला आपला ओमेगा नॉट 3 पाय. त्यामुळे 3 पाय घेतलं. खाली टाइमला टाइम ॲज इट इज. परत इथं 0 ही सेम 3 पाय सेम 2 ला 2 आहे असं. थिटा किती आला इथं 42. ठीक आहे. इथं काय झालं थिटा काय आला हे टाकले सोडवलं. सगळे कॅल्क्युलेशन करता येते त्याचा काही विषय नाही. की त्याला टीच 28 सेकंद लागते. 21 राऊंड तर किती लागतील 28 सेकंद. वन कॅन ऑल्सो यूज द युनिट रिव्हॉल्युशन फॉर द अँगल ऑफ गेट रीड काय राईट ऑफ पाय थ्रूआउट फॉर सच डाटा. In this case, omega naught is equal to 1.5 rps round per second and theta is equal to 21 revolution. Theta किती अँगल रिव्हॉल्युशनला 21 सांगितले. फक्त राहिलाय प्रॉब्लेम काय एवढा ही चेक करायचं हे लक्षात. तर ही काय असेल n नॉट इज इक्वल टू 3 पाय रेडियन पर सेकंद दिले. एवढे एक चेक करून बघूया आपण. ते वाटलं पुढच्या लेक्चर बघा तेवढं काय येते पुढच्या लेक्चरला आपण तेवढं डिस्कस करूया. हे एक तेवढं खात्री करून घे नेमकं काय फॉर्म्युला तर आहे. 2 पायला कसं बदललं तेवढं बघावं लागेल तुम्हाला. 6चा काय संबंध येतो का बघा तिथं ते 2 6 असं काय होतं का बघा ते एक खात्री करा. तर ते पुढच्या लेक्चरला आपण डिस्कस करूया. एवढ्या हातला क्लिअर करण्या पॉईंट. परत आपल्याला बघायचं काय डायनॅमिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स तर ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे.
सेंट्रिफ्युगल फोर्स पण माहित आहे, सेंट्रिपेटल फोर्स पण माहित आहे. तर हे 2 पॉईंट बघूया पुढच्या लेक्चरला किंवा पुढे आपण घेणार आहे. तर इथपर्यंत नोट्स पूर्ण करा तयार. पहिले 2 पेजेस आपले झालेले आहेत. तर या ठिकाणी थांबूया आपण. थँक्यू सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.